रेशन कार्ड ही त्याची सर्वसामान्य नागरिकाची ओळख, पण सोलापूर जिल्ह्यातल्या दादा राऊत यांची ही ओळखच हरवली होती। विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज करताना पुरवठा विभागानं त्यांचं जुनं रेशन कार्ड रद्द केलं, पण नवीन रेशन कार्ड देण्यासाठी टाळाटाळ केली। अखेर झी हेल्पलाईनच्या मदतीनं राऊत यांना रेशन कार्ड मिळालं, तेही घरपोच। आयुष्याच्या उतरणीला लागलेल्या या दादा राऊतांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे दिसतंय। हे समाधान मिळालंय त्यांना मिळालेल्या रेशन कार्डमुळे। दादा राऊत यांना रेशन कार्ड मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला। करमाळा तहसील कार्यालयाचे 100 हेलपाटे मारूनही दादा राऊत यांना रेशन कार्ड मिळालं नव्हतं। मात्र झी हेल्पलाईनमुळे त्यांच्यासाठी स्वप्नवत असलेलं रेशन कार्डचं स्वप्न साकार झालंय। दादा राऊत यांचं एकत्र कुटुंबाचं रेशन कार्ड होतं। दादा राऊत यांनी स्वतःचं वेगळं रेशन कार्ड तयार करून घेण्यासाठी अर्ज केला। नवीन रेशन कार्डासाठी त्यांचं जुनं रेशन कार्ड रद्द करण्यात आलं आणि इथूनच दादा राऊतांचं हेलपाट्यांचं चक्र सुरू झालं। पोंदवाडी ते करमाळा तहसील कार्यालय हेलपाटे नित्याचेच झाले होते। पैसे असतील तर एसटीनं प्रवास, नसतील तर मिळेल त्या साधनानं अगदी उसाची वाहतूक करणाऱ्या बैलगाडीतूनही ते तहसील कार्यालय गाठायचे। पुरवठा अधिकारी मात्र त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं सांगून परत पाठवायचे। अशिक्षित असले तरी पुरवठा अधिकाऱ्यांचा टोलवाटोलवीचा खेळ दादा राऊत यांच्या लक्षात आला होता। त्यांनी हेल्पाट्यांना कंटाळून शेवटी हेल्पलाईनच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला। दादा राऊत यांनी परिचितांच्या मदतीनं झी हेल्पलाईनकडे मदतीचा हात मागितला। झी हेल्पलाईननं राऊत यांची तक्रार ऐकून घेतली। झी हेल्पलाईनची टीम पोहोचली करमाळा तहसील कार्यालयात। तहसील कार्यालयाचा दलालांनी ताबा घेतल्याचं स्पष्ट दिसत होतं। तिथल्या अधिकाऱ्यांना फक्त पैशांची भाषा समजते हेही स्पष्टपणे दिसत होतं। आपण जनसेवक आहोत याचा सरकारी बाबूंना विसर पडलेला दिसत होता। झी हेल्पलाईनच्या टीमनं तिथल्या पुरवठा अधिकाऱ्यांना भेटून त्यांना खडे बोल सुनावले। झी हेल्पलाईननं शब्दबाणांनी गांगरलेल्या अधिकाऱ्यांनी अर्जांच्या गठ्ठ्यातून राऊत यांचा रेशन कार्डचा अर्ज काढून दिला आणि त्यानंतर त्यांचं रेशन कार्ड देण्याचं आश्वासन दिलं। रेशन कार्डासाठी ती एजंट लोक म्हणायची 500 रुपये द्या, 500 रुपये दिल्यावर आठवड्यात देतो कार्ड, आणि नाही पैसे दिले तर कार्ड देत नाही। कार्ड देत नाही म्हणली लवकर, म्हणजे 6 महिने पडलं तरी पडून जाईल तुमचं। तसं ढिगारा अजून गुडघीत केलं पडलेत कचेरीत। मग तुम्हाला जीटीएच तुमच्याकडे संपर्क साधला। यानंतर जे झालं ते तर दादांसाठी सुखद धक्का देणारं होतं। एक दिवस करमाळा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा कर्मचारी दादा राऊत यांचं नाव विचारत पोंदवाडी गावात आला। त्यांनी दादा राऊत यांच्या हातात रेशन कार्ड दिलं। दादांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता। त्यांनी झी हेल्पलाईनला शतशः धन्यवाद दिले। तुम्ही आल्यानंतर कार्ड त्यांनी देतो 8 रोजात म्हणली। त्या अधिकाऱ्याची गाठी घेतली तुम्ही आम्ही, मग देतो म्हणली कार्ड। जीटीएच मुळे लवकरात लवकर कार्ड मिळालं आणि तुमच्यामुळे चांगला आधार बी मिळाला। तुमचा आभार आहे आम्ही। झी हेल्पलाईननं एका गरीब दुबळ्या शेतकऱ्याच्या रेशन कार्डासाठी केलेल्या संघर्षाचं गावकऱ्यांनाही कौतुक वाटलंय। झी हेल्पलाईन गरीब दुबळ्यांचा आवाज असल्याची पावती दिली आहे। आमच्या गावात काय रेशन कार्डाचा प्रॉब्लेम लय दिवसापासून रखडत होता। तो जीटीव्हीमुळे तुमच्यामुळे तो आता प्रश्न या राऊतचा यांचा सुटला। त्यांना नवीन कार्ड तुम्ही उपलब्ध करून दिली। खेडेगावातील लोकांच्या पाठीमागे जीटीव्ही वाल्यांनी भरपूर साथ दिली। तुम्ही अशीच साथ देत राहू आणि तुम्ही देताल याची अपेक्षा आहे। एका साध्या रेशन कार्डासाठी सर्वसामान्य नागरिकाला करावा लागणारा संघर्ष सरकारी यंत्रणेला अंतर्मुख करणार आहे। सरकारी कार्यालयात पैसा आणि दलालांचा वाढलेला सुळसुळाट सरकारी यंत्रणेची प्रतिमा मलिन करणार आहे। जोपर्यंत सर्वसामान्यांची साध्या साध्या दाखल्यांसाठी आणि प्रमाणपत्रांसाठी अडवणूक होईल तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे। कारण सवाल हक्काचा आहे।
सोलापूरहून झी हेल्पलाईनसाठी संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट.